नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. आपल्याला सगळ्यांना अथर्व व्हायचं आहे. त्यासाठीचा मार्ग आपण निवडलाय गणेश अथर्व शीर्ष. ध्येय आपलं ठरलंय मोरयाच्या चरणाशी पोहोचायचं आहे. कसा आहे तो मोरया, त्याचं वर्णन आपण पाहतोय. त्वं वाङ्मयः, त्वं चिन्मयः, त्वं आनंदमयः, त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसी. इथपर्यंतचं वर्णन आपण पाहत आलो. वाक्चित आनंद असलेला म्हणजे मुळात सच्चिदानंद असलेला त्या परमात्म्याचं वर्णन पाहतोय. जे उपनिषदांनी सच्चिदानंद स्वरूपात सांगितलं त्या परब्रह्मालाच मोरया रूपात आपण समजून घेतोय. त्या मोरयाचं पुढचं वर्णन करताना अथर्वशीर्षकार शब्द वापरतात. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. हे सगळं जग मोरया तुझ्यातून निर्माण झालेलं आहे. हे सगळं जग तुझ्याच आधारावर चालतंय, तुझ्यामध्येच चालतंय. हे सगळं जग शेवटी तुझ्यातच लय पावणार आहे. सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं सूत्र आपल्याला सांगितलं. हे सर्व जग तुझ्या आधारावर प्रत्ययाला येत आहे. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. प्रत्ययाला येणे याचा अर्थ खरं नाही आहे, जाणवत आहे, भासत आहे. हा जो भास आहे हा आपल्याला व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. शास्त्र त्या दृष्टीने आपल्याला सांगते. काय असतं, शास्त्रीय चिंतनाला महत्त्वाचे असे 3 आधारभूत प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, जे संपूर्ण जगत तुम्हाला मला जाणवतंय त्या अनुभूतीचा विषय असणाऱ्या जगाचं अंतिम तत्व काय आहे, वास्तव तत्व काय आहे. दुसरा प्रश्न हे की जग जाणवतंय याचं स्वरूप काय आहे. आणि तिसरा प्रश्न असतो, हे जग ज्याला जाणवतंय तो जो मी, त्याचं आणि त्या अंतिम तत्वाचं परस्परांशी नातं काय आहे. 3ही प्रश्नांचे एकाच जागी सर्वाधिक सुंदर उत्तर जर कोणी देऊन ठेवले असतील तर ते परमपूज्य जगद्गुरू आदिशंकराचार्य स्वामी महाराजांनी ते म्हणतात. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथकोटिभिः. कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलंय ना ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. काय, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म हेच सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव आणि परब्रह्म यांच्यात भेद नाही आहे. संपलं तत्त्वज्ञान. एवढंच समजून घ्यायचंय. हे वेगवेगळ्या अंगाने समजून घ्यायचंय. यातलं पहिलं तर कळलं, ब्रह्म सत्य आहे. आपण म्हणून मान्य करू, ठीक आहे, हरकत नाही. एकटं ब्रह्म सत्य आहे, एकटा मोरया सत्य आहे. दुसरं समजून घेणं जास्त आवश्यक आहे, जगन मिथ्या. हे जग मिथ्या आहे. हे शब्द आपल्याला पंचायतीचे वाटतात, अजब वाटतात, आपल्या अनुभूतीच्या काहीतरी विपरीत आहे असं वाटतं, काहीतरी शाब्दिक खेळ वाटतात. नाही आहे, व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. जगाला मिथ्या म्हटलंय. पहिल्यांदा लक्षात घ्या, असत्य म्हटलेलं नाही. काही जागी तो शब्द येत असेल पण त्यातला भाव व्यवहारात आपण ज्याला असत्य म्हणतो त्या अर्थाने नाही. कायम नसलेलं असं नाही. शास्त्राने सत शब्दाचा अर्थ दिला, जे पूर्वीही होतं, जे आजही आहे आणि जे त्याच स्वरूपात उद्याही राहणार आहे त्याला सत्य असं म्हणतात. जग असत्य आहे कारण ते पूर्वी नव्हतं. जग आज आहे पण ते सतत बदलत आहे आणि उद्या राहील याची खात्री नाही आहे. म्हणून या जगातला प्रत्येक पदार्थ असत्य आहे. त्या अर्थाने असत्य शब्द वापरला, पण असत्य याचा अर्थ अस्तित्वातच नसणे असा नाही आहे. त्याकरता शास्त्रकारांनी वेगळे शब्द सांगितले. अस्तित्वातच नसलेली गोष्ट कोणती, वंध्यापुत्र, वांझेचा मुलगा, अस्तित्वातच नाही. कारण जर पुत्र असेल तर ती वंध्या असू शकत नाही आणि वंध्या असेल तर पुत्र असू शकत नाही. त्यामुळे वंध्यापुत्र कायम असत्य गोष्ट आहे. शश विषाण, सशाचं शिंग अस्तित्वातच नाही आहे, कधीच नव्हतं. पूर्वीच्याही सशाला नव्हतं, सध्याच्याही सशाला नाही, पुढच्या सशाला असण्याचं फारशी शक्यता नाही. भाव लक्षात घ्या. असत्य त्याला म्हटलं. ख पुष्प, आकाशात लागलेलं फूल, अशी नसतेच कुठली गोष्ट. फूल वेलीवरच लागणार आहे.
भाव समजून घ्या. तसं जग आहे का? नाही. मग जग कसं आहे? जगाकरता दुसरा सुंदर शब्द वापरला, हे जग स्वप्नवत आहे. स्वप्नवत म्हणजे काय? स्वप्न खरं की खोटं? तुम्हाला हा काय प्रश्न आहे का? स्वप्न खोटं एकदम उत्तर देऊ नका. शास्त्राच्या ह्याच्यात प्रत्येक गोष्ट समजून उमजून मग त्याचं बोलायचं असतं, मग त्याच्यावरचं मत मांडायचं असतं. स्वप्न खोटं असं एकदम म्हणाल तर पुढचा प्रश्न विचारतो, जर स्वप्न 100% खोटं असेल तर मला सांगा, त्या खोट्या खोट्या स्वप्नामध्ये दिसलेला खोटा खोटा साप पाहून आलेली भीती आणि फुटलेला घाम खरा खरा का असतो? स्वप्न पूर्ण खोटं नाही आहे. लक्षात घ्या, आपण सध्या म्हणतोय स्वप्न खोटं आहे, पण सध्या म्हणजे जेव्हा आपण जागृतीत आहोत. आपण जाग झाल्यावर मग आपल्याला कळतं, अरे स्वप्न खोटं आहे. पण लक्षात घ्या, स्वप्नातल्या माणसाला कसं कळेल? आणि शास्त्रकारांची अडचण कितकी महत्त्वाची आहे, शास्त्रकारांची भूमिका किती बारीक आहे, किती गहन आहे आणि किती कठीण आहे समजून घ्या. त्यांना जागृतीत तुम्हाला समजावून सांगायचं आहे, अरे बाबा जागृती खोटी आहे. म्हणजे तू जो अनुभव घेतोय ना, तो अनुभव खोटा आहे. तसं नाही आहे वास्तव. वास्तव काय आहे? ब्रह्मसत्यम. एकटा मोरया सत्य, बाकीचं सगळं असत्य. मग हे अनुभव कसे आहेत? त्याच्याकरता सांगितलं, सर्वम जगदिदम त्वयि प्रत्येती. हे सगळं जग तुझ्या आधारावर प्रत्ययाला येत आहे. हा शब्द व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. किती वेगवेगळ्या अंगाने शास्त्रकारांनी या प्रत्यय शब्दाला समजून घेण्यासाठी वेगवेगळे 3 दृष्टांत दिले. अर्थात दृष्टांत पाहण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो, दृष्टांत मर्यादित असतात, एकदेशी असतात. त्यांना फार ताणायचं नसतं. तेवढा मुद्दा समजून घ्यायचा आणि मग दुसऱ्या दृष्टांतावर जायचं. त्याकरता आपल्याला जगाचं हे जे प्रत्यय स्वरूप आहे, म्हणजे भगवंताच्या आधारावर जाणवणं हे आहे, ते सांगण्याकरता पहिला दृष्टांत दिला, सर्प रज्जू न्याय. याचा अर्थ अंधकार असतो, पूर्ण अंधकार नाही, अर्धवट प्रकाश अर्धवट अंधार अशी अवस्था, बऱ्यापैकी दिसेन अशी अवस्था. तशा अवस्थेमध्ये एखादी दोरी पडलेली असते आणि त्या रज्जूच्या जागी, असलेल्या रज्जूच्या जागी नसलेला साप दिसतो. का दिसतो? अंधकारामुळे दिसतो, अज्ञानामुळे दिसतो. कारण अंधकाराचा संबंध अज्ञानाशी आहे. तसं जीवाला अज्ञान आहे आणि म्हणून असलेल्या मोरयाच्या जागी त्याला नसलेलं जग जाणवतं. जसं असलेल्या दोरीच्या जागी नसलेला साप जाणवतो. पहिला दृष्टांत. पण या दृष्टांतातली एक गंमत आहे. इथं साप दिसला मान्य, पण त्या सापाची पंचायत अशी आहे की त्या सापाची भीती वाटते, म्हणून तिथून आपण पळून जाणार आहोत. उदाहरण आपल्याला संसाराचं समजून सांगायचं आहे, उदाहरण आपल्याला जगाचं समजून सांगायचं आहे. दृष्टांत त्याच्या पलीकडे चालत नाही. फक्त दुसरं काहीतरी दिसतं एवढ्यापुरता तो दृष्टांत वापरला. पुढे यासाठी नाही की सापापासून आपण दूर जाणार आहे, संसाराचं उलटं होणार आहे. संसारापासून आपण दूर नाही जाणार आहे, आपण संसारात आसक्त होणार आहे. स्वतःच जाऊन पडणार आहोत, आपणच त्याच्यामध्ये गुंतणार आहोत. आणि एखाद्या माणसाने खंब्याला पकडावं आणि जोराजोरात ओरडावं, हा खंबा मला सोडत नाही, हा खंबा मला सोडत नाही. तशी तुमची माझी संसार न सुटण्याची अवस्था असते. आपणच पकडून ठेवलंय आणि आपणच ओरडतोय, हा संसार काही सुटत नाही. कसा सुटेल? भाव समजून घ्या. संसाराच्या आपण जवळ जाणार आहोत, दूर नाही जाणार. म्हणून दृष्टांत बाजूला ठेवला. दुसरा दृष्टांत दिला. कोणता? शुक्ती रजत न्याय. चांदीचा दृष्टांत सांगितला. शुक्ती म्हणजे शिंपलं. रस्त्याने आपण फिरत असतो, नदीच्या किनारी, समुद्राच्या किनारी फिरत असतो, शिंपले पडलेले असतात. आतली बाजू अतिशय पांढरी असते, लखलखी चमकणारी असते, सूर्यकिरण त्याच्यावर पडतात. लांबून पाहताना असं वाटतं चांदी आहे. आता हिशोब बदलला. मगाशी सापापासून दूर जाणारा माणूस आता चांदी दिसली की जवळ जाणार आहे. का? कारण उपयोगी वाटते. उपयोगी वाटते म्हणून आपण ती गोळा करणार आहोत, उपयोगी वाटते म्हणून ती जमा करून ठेवणार आहोत. पण आता थोडंसं समजून घ्या, अशी किती चांदी गोळा केली म्हणजे शिंपल्या रूपातली चांदी, त्याचा काही नेमका उपयोग आहे का हो? नाही आहे. आपली जीवनातली अर्चना थोडीफार अशीच आहे. आपण ज्या ज्या गोष्टी जमवून ठेवतोय आपल्याला वाटतं त्या मूल्यवान आहेत. हे मूल्यवान असणं आपल्या वाटण्यावर आहे. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. एक लहानचं उदाहरण स्वतःच्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगतो. आमचे चिरंजीव जेव्हा एकदम लहानसे होते, शाळेत जायचे, वापस यायचे आणि वापस आल्यानंतर त्याला चालणं कठीण झालेलं असायचं. कारण
दोन्ही खिशांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या पद्धतीचे दगड भरून आणलेले असायचे. शाळेचं बांधकाम चालू होतं, रेती येऊन पडलेली असायची, हे मुलं त्याच्यावर खेळायचे आणि हे सगळे दगड गोळा करून आणायचे. त्याची आई स्वाभाविक चिडायची, कारण कपडे खराब व्हायचे, तिला ते धुवावं लागायचे, ती सगळे दगड काढून फेकून द्यायची. हा दुसऱ्या दिवशी दुसरे आणायचा. 2-3 दिवस झालं मी दोघांची गंमत पाहत होतो. एक दिवस ती मला म्हणाली, समजावून सांगा ना काही. मी म्हटलं कोणाला? ती म्हणाली असं काय करता? त्याला. म्हटलं काय समजावून सांगायचं? म्हणे काय फालतू दगड घेऊन येतोय. म्हटलं तुला वाटतंय ते दगड फालतू आहेत, त्याला नाही वाटत. तो जेव्हा तू फेकते ना त्यावेळेला तो आणून मला दाखवतो, बाबा हे दगड पहा किती सुंदर आहे, याच्यातला रंग पहा किती वेगळा आहे, याच्यातल्या छटा पहा किती वेगळ्या आहे, त्याला ते मूल्यवान वाटत आहे. अरे म्हटलं दगड त्याला मूल्यवान वाटतात, आपल्याला नाही वाटत. म्हणून काय झालं, गोळा तर आपणही दगडच करतोय. तिला ते वाक्य धक्कादायक वाटलं. ती म्हणाली मी आपण कुठे दगड गोळा करतोय. म्हटलं चल घरात. तिला मी घरात घेऊन गेलो, वॉर्डरोब उघडून दाखवला, तिचे दागिन्याचे डबे बाहेर काढले. म्हटले हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, यालाही प्रेस्टिजियस म्हणत असले तरी स्टोनच म्हणतात. मग त्याला हिरे म्हणा, माणिक म्हणा, पाचू म्हणा, पन्ने म्हणा, जे काय शब्द वापरायचे ते वापरा, पण आहेत तर शेवटी दगडच की नाही. मग आपण ते दगड वापरतो, गोळा करतो. का करतो? त्याला त्याच्यात आनंद मिळत होता, यांना याच्यात मिळतो. गोळाच करतोय आपण, दगडच गोळा करतोय. का करतोय? कारण आपल्याला मूल्यवान वाटतंय, आपण स्वतःहून जातो. शुक्ती रजत न्यायात ते सांगायचंय. पण लक्षात ठेवा, शेवटी सगळे दगड आहेत, कामी पडणार नाही, कारण त्यातून आनंद मिळणार नाही. हे या दगडाला कळत नाही. हा पंचायतीचा भाग आहे, तो आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून तिसरा दृष्टांत सांगितला, मृग जल न्याय. मृगजल याचा अर्थ प्रचंड ऊन असतं, त्या उन्हाचा परिणाम होतो, सूर्याच्या किरणांचा एक कोण साधला जातो आणि त्याच्यामुळे असं वाटतं पाणी आहे. मृगाला वाटतं, हरणाला वाटतं, ते बिचारं जंगलात फिरत राहतं, धावत राहतं ते पाणी पाहून, त्या पाण्याच्या दिशेने धावत जातं, म्हणून त्याला मृगजल असं म्हणतात. आपल्यालाही दिसतं, आपल्यातल्या अनेकांनी अनुभव घेतलेला असेल. प्रवासात जात असतो, किती भास मजबूत आहे लक्षात घ्या. तो आपण प्रवासात जाताना रस्त्यावर पडलेलं ते पाणी दिसतं, नुसतं पाणी नाही, समोरच्या येणाऱ्या वाहनांचं प्रतिबिंब दिसतं, आजूबाजूच्या झाडांचं प्रतिबिंब दिसतं, आपलं ही बाकीचं काही गोष्टींचं प्रतिबिंब त्याच्यात पाहता येतं. सगळ्या गोष्टी दिसत असतात. प्रत्यक्षात जवळ जाऊन पाहिल्यानंतर काहीच नसतं. संसारातल्या असंख्य गोष्टींची हीच अवस्था असते. खूप गोळा केलेलं असतं. जेव्हा जवळ जाऊन पाहतो तेव्हा लक्षात येतं यात काही राम नाही आहे. मग हनुमंत आठवले पाहिजे. ते एक एक मोती फोडतात, उघडून दाखवतात, फेकून देतात, म्हणतात याच्यात काही राम नाही. हे ज्याला कळलं त्याला हनुमंत म्हणतात. भगवंत मला मिळवायचं आहे, बाकीचं हे सगळं याला मूल्य आहे, व्यवहाराच्या पातळीवरचं मूल्य आहे, ते नाकारत नाही आहे. आपण शब्द अथर्वतेच्या अंगाने विचार करतोय, प्रत्येक गोष्ट अथर्वतेच्या दृष्टीने करतोय. हे सगळं गोळा केलेलं असावं ते फेकून द्या म्हणत नाही आहे, ते घरातच असलं पाहिजे. ते कारण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, त्यागाची कल्पना आपल्याला मांडायची, हे सगळं सोडायचं आहे, ही भूमिका आपण मांडणार आहोत. पण लक्षात घ्या, त्यागाची भूमिका त्यांनी मांडायची असते ना ज्याच्याजवळ असेल. ज्याच्याजवळ नाहीच काही, त्यांनी त्याग काय करायचं? त्याच्या त्यागाला अर्थ काय उरला? मला खायला प्यायला घरात काही नाही आणि मी उपवास करतोय असं नसतं. सगळे डबे भरलेले असताना, माझ्यात पाहण्याची क्षमता असताना, त्या क्षमतेनुसार खाल्लेलं मला पचत असताना आणि पाहणारा कोणी नसताना जी केल्या जाते तिला चतुर्थी म्हणतात. तशीच असली पाहिजे. डब्यांमध्ये काहीच नाही, माझ्यात खाण्याची ताकद नाही, खाल्लं तर मला पचत नाही आणि आजूबाजूचे लोक पाहतात म्हणून करावीच लागते, त्याला फाके पडणं म्हणतात. चतुर्थी नसते, आत्मनियंत्रणाचा विषय. हे सगळं असलं पाहिजे, त्यागायचं आहे. पण हे त्याग कसा आहे? हा आत्मनियंत्रणाचा त्याग आहे, वस्तूंचा त्याग नाही. लक्षात घ्या, कारण त्याचा उपयोग नसतो. वस्तू सोडून तुम्ही हिमालयात जाऊन बसाल, शक्य आहे. घरदार सोडून हिमालयात जाऊन बसाल, बिलकुल शक्य आहे. पण लक्षात घ्या, हिमालयात जाऊनही जर घरच आठवणार असेल तर मग त्याच्यापेक्षा घरी राहून हिमालय आठवलेला बरा ना.
समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ पुन्हा तोच वारंवार सांगतोय की आम्ही घरातच बसतो आणि आम्हाला हिमालय आठवतोय असं म्हणायचं याच्याकरता नाही, आतून खऱ्या अर्थाने आपलं आपल्याला, बाकी कोणाला कळो की न कळो, मोरयाला कळतंय ना, तो पाहतोय, त्याच्यामुळे त्याला नाही फसवू शकत. ही भूमिका व्यवस्थित समजून घ्या आणि मग सगळं तुझ्या आधारावर येतंय हा जो भाव आहे तो समजून घ्यायचा आहे. जसं असलेली दोरी असते आणि नसलेला साप दिसतो मोरया, तसं तुझ्या आधारावर हे नसलेलं जग दिसतंय. एक दृष्टांत, असलेलं शिंपलं आहे त्याच्यावर नसलेली चांदी दिसतीये मोरया, तसं तुझ्या आधारावर हे जग दिसत आहे. असलेली जमीन आहे त्याच्यावर नसलेलं पाणी दिसतं मोरया, तसं माझ्या या जीवनाचं आहे. आणि मग त्या मृगजलाच्या एकदा मागं लागला की त्या हरणाची बिचारीची पंचायत अशी होते, धावत राहतं, पाणी पुढे 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 असं वाटतं, कारण पाणी पुढं सरकत जातं. जसं जसं तो पुढं जातो तसं तसं ते मृगजल पुढे जातं, अस्तित्वातच नाहीये, मिळेल कुठे. प्रचंड धावतं ते बिचारं हरिण, शेवटी धाप लागते, पडतं, मरतं, पण पाणी भेटत नाही. ही जी अवस्था आहे तुमच्या माझ्यातल्या असंख्यांच्या जीवनाची हीच अवस्था आहे, लक्षात घ्या. सगळे सुखाचे साधनं गोळा केले, सुखी होण्याचा खूप प्रयत्न केला, कायम लक्षात ठेवा या साधनांना मूल्य नाही असं मी बिलकुल म्हणत नाही, पण या साधनांना मूल्य असतं आणि सर्वोच्च मूल्य असतं. तर त्याच्या भरोशावर लोक सुखी नसते झाले का? नाही झालेले. निदान जगाकडे आपण पाहावं, हजारो लोक असे झाले की ज्यांच्याजवळ गडगंज संपत्ती होती, पुढच्या 7 पिढ्या नुसत्या बसून खाल्ल्या असत्या तरी संपली नसती, एवढी संपत्ती असणारे लोक या जगात झाले. आज नाव सांगायला कोणी नाही, आपल्यालाही त्यांची नावं आठवत नाही. नावं कोणाची आठवतात? नावं ज्ञानोबांची आठवतात, तुकोबांचेच आठवतात. आता मला सांगा, यांच्या काळात प्रचंड श्रीमंत लोक नसतील का? असतील ना. त्यातले एखाद्याचं तरी नाव सांगा बरं. नाही सापडत. यांच्या काळात प्रचंड साधन सामुग्री असणारे लोक आहेत की नाही? नाही त्यांचे नावं माहिती का? कारण या भौतिक गोष्टींमध्ये राहणाऱ्यांचं अस्तित्व त्या भौतिक गोष्टी सारखंच नश्वर असतं. माऊली टिकाऊ आहे, ज्ञानोबा टिकाऊ आहेत, तुकोबा टिकाऊ आहेत, सगळे साधू संत टिकाऊ आहेत का? कारण ते टिकाऊ असणाऱ्या भगवंताला धरून आहेत. त्यांचा भगवान शाश्वत आहे आणि म्हणून भगवंताच्या जवळ असल्यामुळे, त्या भगवंताचं चिंतन मांडत असल्यामुळे ते स्वतःची टिकाऊ आहेत, शाश्वत आहेत, त्यांचं साहित्य शाश्वत आहे. हा भाव लक्षात घ्या. असंख्य गाणी निर्माण होतात, जिकडे तिकडे वाचतात, लाखोनी कॅसेट निघतात, कोट्यावधी लाईक्स मिळतात, हजारो शेअर केल्या जातात, पण गाणं 6 महिने टिकतं ना, त्याच्यानंतर नाही टिकत. कोणतं गाणं आलं होतं तेही आठवत नाही, पंचायत होऊन जाते. लागलं समजा तर कंटाळवणं होतं, बोर होतं. पण लक्षात घ्या, 700 वर्षानंतरही जे कधीच कंटाळवणं होत नाही ना, पसायदान त्याला म्हणतात. हा भाव लक्षात आला पाहिजे. शाश्वताचं चिंतन असलं पाहिजे. ते चिंतन मोरया तुझ्या पायाशी होणार आहे. म्हणून त्या दृष्टीने आपल्याला विचार केला, हे सगळं त्वयि प्रत्येती, तूच एकटा, तुझ्या ऐवजी हे सगळं आम्हाला जाणवतंय, कारण तो आमच्या अज्ञानाचा परिणाम आहे. हे अज्ञान आम्हाला दूर करायचंय. कसं करता येईल? या शब्दांमध्ये एक थोडासा बदल करून आमचे गुरु महाराज सांगायचे. ते म्हणाले, सर्वम जगदिदम त्वयि प्रत्येती. हा झाला मूळ पाठ. बारीकसा एक बदल, एक मात्रा वाढवायची. सर्वम जगदिदम त्वयि प्रत्येती, प्रतीयेती, वेगवेगळे 2 शब्द करायचे आणि ते आम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगितला गुरु महाराजांनी. हे सगळं जग तुझ्या प्रती येत आहे, याचा अर्थ परत येत आहे. आता तुझ्यापाशी परत जायचंय का? कारण आपण रचना पाहिली, भगवंतापासून निर्माण होत होत या देहापर्यंत येऊन पोहोचलो. हे देहाच्या पलीकडे सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, सुखाचे साधनं गोळा केले, सगळे साधनं वापरून पाहिले, सुखी झालेलो नाही हे पाहिलं. मी सोडून द्या, जेवढ्यांनी गोळा केले त्यातला कोणीच कायमचा सुखी झालेला मी पाहिला नाही. त्या सगळ्यांच्या अनुभवातून मी शिकलो की या साधनांनी नाही सुखी होता येत, या कायमचं सुख मिळत नाही.
एक अंतरीचा आनंद जो आहे तो मिळत नाही, शाश्वत समाधान मिळत नाही. सगळं दिसतं वरून, त्याचा एक बुरखा पांघरल्या जातो, आतमधलं आतमध्ये कळतं, मजा नाहीये, आनंद नाहीये. तो आतला आनंद मिळवायचा आहे, तो स्वानंद मिळवायचा आहे. कसा मिळवता येईल? आता तुझ्यापासून होत होत इथपर्यंत आलो, नाही जमलं, आता वापस जाऊ. कारण जिथून आलो तिथं आनंद होता ना, स्वानंदातून आलेलो आहे, स्वानंद लोकातून आलो, मोरयापासून आलो. आता मला त्याच्यापाशी परत जायचंय, त्या स्वानंद लोकात जायचंय, त्या स्वानंद ईशाच्या चरणी जायचंय, कारण तिथेच आनंद मिळणार आहे. मला आता वापस जायचंय. आणि म्हणून गुरु महाराज शब्द वापरायचे, सर्वम जगदिदम त्वयी प्रति येती. हे सगळं जग आता तुझ्यात परत येत आहे, वापस यायचंय. आणि लक्षात घ्या का हा अर्थ करायचा, सूत्र समजून घ्या. हा अर्थ यासाठी करावा लागतो कारण इथून पुढची जी सगळी रचना आपल्याला अथर्वशीर्ष सांगणार आहे ती आपली परतीची रचना आहे. वापस जायचंय, परत जायचंय. का? कारण इकडे येऊन पोहोचलो, नाही आनंद मिळत हे कळलं. आता मार्ग काय? आता वापस मोरयाच्या दिशेने कसं जाता येतं, उद्यापासून पाहू. जय गजानन.